टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या भारतीयांच्या नरसंहारा विरोधात मोठ्या प्रमाणात मुंबई पतंजली आक्रमक झालेली आहे। मुंबईच्या दादर स्थानकाबाहेर पतंजलीच्या कर्मचाऱ्यांनी पतंजलीच्या वेगवेगळ्या विक्रेत्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा या आंदोलनामध्ये देण्यात येत आहेत। पाकिस्तानाविरोधात मोठ्या प्रमाणात पतंजली आणि भारतीयांचा रोष आपल्याला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत निषेध जो आहे पाकिस्तानाचा केला जातोय। निष्पाप लोकांवर ज्या प्रकारे गोळीबार झाला त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटलेलं आहे। आपल्या सोबत काही आंदोलक आहेत, काय सांगाल? जो हल्ला झाला त्याच्यामध्ये निर्दोष लोकांची हत्या करण्यात आली आणि कशा प्रकारे आंदोलन तीव्र होत आहे? पाकिस्तानच्या मदतीने जो दहशतवाद वर्षानुवर्ष चालू आहे आणि त्याचीच परिणिती आता जी 22 तारखेला आपल्या भारतवासियांना धर्म विचारून जो त्यांना त्यांची हत्या केली, 28 लोकांची हत्या केली, त्याच्या निषेधार्थ आम्ही हा आज निषेध मोर्चा काढलेला आहे, आंदोलन करत आहे। आणि हा प्रकार पूर्णपणे बंद झाला पाहिजे। 70 वर्ष आपण भोगत आहोत, पुन्हा मधून अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे हा अत्याचार केला जातोय आणि त्याला पाकिस्तानचा सपोर्ट आहे। म्हणून पाकिस्तानचा आम्ही निषेध करतो आणि भारत सरकार यासाठी म्हणजे तो त्यांना निपटून काढण्यासाठी सशक्त आहे। आम्ही भारत सरकारला आणि मोदी सरकारना पूर्ण आमचा विश्वास आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही आपली ही मागणी करतोय की संपूर्ण पाकिस्तानामधून जे काही हे दहशतवाद चाललाय याचा कायमस्वरूपी निकाल लागला पाहिजे आणि तो निकाल मोदी सरकारकडून लागेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे। सरकारकडून काय कारवाईची अपेक्षा करतात? तीव्र जे दहशतवादी हल्ले आतापर्यंत होत आहेत ते ताबडतोब थांबले पाहिजेत, अन्यथा भारत सरकार पाकिस्तानवर अटॅक करावा आणि त्यांना नेस्तनाबूत करावं, अशीच आमच्या या सर्व हिंदूंतर्फे मागणी आहे। या अगोदर सुद्धा भारतावर अनेक हल्ले झालेत। भारताच्या निष्पाप लोकांचा जीव या अगोदर मोठ्या प्रमाणात कधी घेण्यात आलेला नव्हता। लोकांचा धर्म बघून विचारण्यात आलं, मारण्यात आलं त्यांना। अनेक महिलांना जे आहे ते त्यांच्या पतींना मारण्यात आलं, नवीन लग्न झालेलं आहे। कसं बघता या सर्व? अभी देखिए, मैं आपको इसमें बताता हूं कि जो कुछ भी पाकिस्तान ने किया ना, उसने धर्म के नाम पर इन लोगों ने किया है और 100 साल से पाकिस्तान ये करता आ रहा है। आजादी के बाद नहीं, पहले भी इन मुसलमानों ने कभी भी हिंदुस्तान के साथ प्यार नहीं किया। कश्मीर में जो हादसा हुआ है उसमें 28 लोग मारे गए हैं। हम सरकार से अनुरोध करते हैं कि 28 लाख लोगों को बर्बाद कर दिया जाए और अब हमको इजराइल बनना होगा। जिस प्रकार इजराइल एक आदमी के बदले 10 आदमी को लेता है, भारत को एक आदमी की जगह पर 100 आदमी को मारना होगा। और जहां तक पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर का सवाल है, वो हमारा अंग है, उसे तुरंत ले लिया जाए। और बलूचिस्तान में आज 90% लोग हिंदू बनने के लिए तैयार हैं। बलूचिस्तान अपना स्वतंत्र देश बनने के लिए तैयार है, तो बलूचिस्तान को भारत के साथ जोड़ दिया जाए। तर ह्या होत्या काही संतप्त प्रतिक्रिया पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते तीव्र आपण बघू शकतो। निषेध मोर्चा हा काढण्यात आलेला आहे दादर परिसरामध्ये आणि नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खूप तीव्र स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरकारकडून काहीतरी मोठी ऍक्शन करण्याची मागणी जी आहे ते पतंजलीचे कर्मचारी असतील, देशवासी करत आहेत। कॅमेरा पर्सन कमलेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।